नमस्कार, मी मंदार जाधव पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या ह्या व्हिडिओमध्ये. जसं की तुम्ही टायटल वाचलं असेल व्हिडिओचं, की ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की तुम्हाला क्लायंट कसे भेटतील किंवा आपल्यापैकी माहिती आहे की बऱ्याच जणांकडे स्किल असून देखील क्लायंट नाहीत. काही जणांकडे स्किलच नाही आहेत, पण तरी पण क्लायंट हा नाही आहेत. हा त्यांचा एक मेजर इश्यू बनलेला आहे. त्याच्यावरतीच डिस्कस करणार आहोत. पण याआधी ह्या व्हिडिओचं कारण सांगतो का बनवला. आपलं बऱ्यापैकी तुम्हाला माहीत असेल, नाही माहीत नाही. पण आपलं एक अँड्रॉईड ॲप आहे, मंदार जाधव क्रिएटिव्ह अकॅडमी. या ॲपमध्ये आपण ग्राफिक्स डिझाईन शिकवत आहे आणि सध्या या ॲपमध्ये फोटोशॉपचा इन डिटेल कोर्स आहे. एकदम खूप छोट्या छोट्या गोष्टी आपण त्या कोर्समध्ये सांगितलेल्या आहेत. टूल्स सांगितलेले आहेत, वरचे मेनूज सांगितले आहेत, ऑप्शन सांगितले आहेत, कसा वापर करायचा ते देखील सांगितलं आहे. आणि त्याचबरोबर या कोर्समध्ये या ॲपमध्ये एक कोर्स देखील आहे असा की ज्यात आपण पॉलिटिकल डिझाईन्स सांगितलेले आहेत. त्यामध्ये इवन तुम्ही डॉक्युमेंट्स कसे सेट करणार आहात, काय रिझोल्युशन दिलं पाहिजे, कशा पद्धतीने काय स्टँडर्ड्स आहेत आणि काय तुम्ही करू शकता. अजून पूर्ण एक न्यू डॉक्युमेंट्स कसा सेट करायचा प्रॉपर, जेणेकरून तुमची फाईल साईज कमी जास्त होणार नाही, एकदम जेवढी व्हायला पाहिजे तेवढीच होईल, ह्या सगळ्या गोष्टी. अजून त्याचबरोबर की एक डिझाईनची प्रोसेस काय असते, कारण की पहा, तुम्हाला क्लायंट पाहिजे असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर तुमच्याकडे स्किल पाहिजे आहे. स्किल म्हणजे कसं असेल, तुमचं ओरिजिनल स्किल पाहिजे आहे. तुम्ही जर कुठून तरी पाहताय, कुठून तरी हे करताय, ऑब्वियसली आपण इन्स्पिरेशन घेण्यासाठी, पण इन्स्पिरेशन आणि कॉपीमध्ये खूप फरक असतो आणि तो जमला पाहिजे तुम्हाला, की तेवढं करता आलं पाहिजे. समजा एखाद्याचा लेआउट जरी तुम्हाला आवडला असेल, ठीक आहे, तुम्ही लेआउट पिक केला तो, पण तुम्ही त्यामध्ये काय लिहिताय, तर ते तुमचं स्वतःचं ओरिजिनल पाहिजे. किंवा त्यामध्ये तुम्ही म्हणजे समजा 10-15 डिझाईन तुम्ही पाहताय, त्याच्यातून तुम्ही 11वी डिझाईन बनवू शकता. पण हे सगळी ही जर्नी आहे, जी की काय काय असलं पाहिजे एक डिझाईन बनवताना. पॉलिटिकल डिझाईनचं सांगतो मी सध्या. कमर्शियल डिझाईन्स किंवा ज्या डिझाईन्स त्याच्याबद्दल हा व्हिडिओ नाही आहे. पण मे बी तुम्हाला जर ह्याच्यामध्ये काय व्हॅल्युएबल भेटलं तर तुम्ही घेऊ शकता. ते तुमच्यावरती आहे. त्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ पाहावा लागेल पूर्ण. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तर डिझाईन कशी क्वालिटी बनवायची आहे, तुम्हाला कुठून कॉन्टेंट भेटेल, कारण की बऱ्याच जणांना मेन एलिमेंट्स जो म्हणतो आपण कॉन्टेंट भेटतो, म्हणजे इमेज फॉर्ममधला जो कॉन्टेंट असतो, तर तो व्यवस्थित भेटत नाही किंवा शोधताना ते फक्त नॉर्मली गुगलवरती सर्च करतात. पण त्याहीपेक्षा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे, त्याचा तुम्ही चांगल्या पद्धतीने कसा वापर करू शकता हे देखील त्या कोर्समध्ये आपण सांगितलेलं आहे. एका एका विषयावरती 3-3, 4-4 व्हिडिओज आहेत आय थिंक, आणि पण एकदम डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. पार सांगतोय मी, जसं की न्यू डॉक्युमेंट बनवण्यापासून फाईल पूर्ण डिझाईन बनवून ती सेव्ह कशी करायची, काय करायचं, त्या सर्व गोष्टी सांगितल्या. तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असेल. पण अजून एक गोष्ट त्या कोर्समध्ये नाही आहे, की क्लायंट कसे तुम्ही मिळवणार, आणि त्याचवरती हा व्हिडिओ आहे. क्लायंट मिळवण्यासाठी सगळ्यात पहिलं तुमच्याकडे तुमचा एक्सपिरियन्स, किंवा म्हणू शकता एक्सपिरियन्स नाही, तुम्हाला प्रॅक्टिसची खूप गरज आहे. म्हणजे तुम्ही समजा आज कोर्स तुमचा कंप्लीट झालेला आहे, तर तुम्हाला उद्या क्लायंट नाही मिळणार आहे किंवा परवा नाही भेटणार आहे, 1 महिन्याने भेटेल की नाही ते सांगता येत नाही. पण तुम्हाला काय स्टेप्स घेतल्या पाहिजे त्याच्यासाठी, तर सर्वात प्रथम एक तुमचा पोर्टफोलिओ पाहिजे. आता पोर्टफोलिओ पहा, किंवा तुम्ही जे तुमची मार्केटिंग करताय, तुमची ब्रँड व्हॅल्यू, तर ती देखील खूप स्ट्रॉंग लागते. आता ते ब्रँड व्हॅल्यू कशी बनवणार, कारण की बऱ्याच जणांना स्वतः ब्रँड व्हॅल्यू बनवायला जातात स्वतःची, आणि सुरुवातीलाच काहीतरी ABC ग्राफिक्स, ABC स्टुडिओ वगैरे वगैरे असं कुठलं तरी भलतंच नाव देतात. पण त्याच्याऐवजी सुरुवातीला तरी तुम्ही तुमचं स्वतःचं नाव ते वापरलंच पाहिजे. सिम्पल, तुमचं स्वतःचं नाव, आणि पुढे डिझाईन, मल्टीमीडिया, ॲडव्हर्टायझिंग जे काय करायचं ते करू शकता. त्याच्यानंतर बऱ्याच जणांच्या चुका अशा पण होतात, की सुरुवातीलाच ते लोगो बनवून टाकतात त्यांचे, आणि त्यांच्या प्रोफाईलवरती किंवा जिथे जिथे त्यांचा प्रेझेन्स आहे कामाचा, तर त्या ठिकाणी ते तो लोगो यूज करतात. तर सुरुवातीला ह्या चुका करू नका. तुमचा फेस हाच तुमचा लोगो आहे सुरुवातीला. तुम्ही हा व्हिडिओ पाहण्यामागे मंदार जाधवचा कुठला लोगो बनवलेला नाही आहे. मंदार जाधवचा फेस तुम्हाला माहीत आहे, त्याचं काम तुम्हाला माहीत आहे, तो काय पद्धतीने क्वालिटी नॉलेज तुम्हाला देऊ शकतो हे तुम्हाला माहीत आहे. तसंच तुमच्या क्लायंटला देखील माहीत पाहिजे, की माझं डिझाईन करणारा व्यक्ती कोण आहे, त्याचं कामाची पद्धत काय आहे,
त्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लायंटला माहीत असणं गरजेचं आहे आणि तो एक खूप मोठा प्लस पॉईंट राहतो. आणि अजून मी बऱ्याचदा पाहिलेलं आहे की ऑब्वियसली ह्या इनडायरेक्ट गोष्टी आहेत काम मिळवण्यासाठी, की मला कॉल आलेले स्टुडंटचे की इन्क्वायरीसाठी, कोर्सच्या इन्क्वायरीसाठी किंवा कशाच्या इन्क्वायरीसाठी. आणि ऑब्वियसली ट्रू कॉलरसारखा प्लॅटफॉर्म बऱ्याच जणांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असतो आणि त्याच्यावरती त्याचं नाव, समजा त्याचं नाव XYZ म्हणजे समजा मंदार जाधवच असेल, तर पण ते ट्रू कॉलरवर नाव काय येतं की पोलीस, एकाचं नाव येतं गल्लीतल्या बाळाबावड्या पिंट्या, किंवा अजून काहीतरी भलतंच नाव, डॅश डॅश नगरचा डॅश डॅश वगैरे वगैरे अशी नावं असतात, किंवा अशी नावं की जी प्रोफेशनल वाटत नाहीत पहा. सो तुम्हाला तिथून सुरुवात करायची तुमची प्रोफाईल मेंटेन करणं. अजून बऱ्याच जणांच्या समजा इंस्टाग्राम प्रोफाईल, जर ते आता पोर्टफोलिओ बनवायचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, बिहान्स आहे, ड्रिबल आहे, लिंक्डइन आहे, असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत. पण पॉलिटिकलसाठी सर्वात इझी प्लॅटफॉर्म कुठला असेल तर तो बिहान्सपेक्षा इंस्टाग्राम आहे. आता इंस्टाग्रामवरती पण काय चुका होतात मुलांच्या, की जर ते कुठे ट्रिपला गेले असतील किंवा कुठे फिरतात, ती पर्सनल लाईफ आहे त्यांची, तर त्या पोस्ट आणि तुमचा कामाच्या पोस्ट, ह्या दोन्ही पोस्ट त्या एकाच प्रोफाईलवरती पोस्ट करत असतात. तर हे देखील तुमच्या कामासाठी खूप डेंजरस आहे. तर हे देखील तुम्ही सुधारवलं पाहिजे. तुमची प्रोफेशनल प्रोफाईल जी असेल ती सेपरेट ठेवा आणि तुमची पर्सनल प्रोफाईल आहे ती सेपरेट ठेवा. आणि ह्या गोष्टींचा खूप मोठा फरक पडतो. अजून एक, जर तुम्हाला प्रॉपर पॉलिटिकल क्लायंट पाहिजे असेल एखादा, तर तुमच्या प्रोफाईलवरती तुमच्या क्लायंटच्या मतलब म्हणजे तुमच्या क्लायंटला ज्या फायदेशीर कॉन्टेंट असेल तो किती आहे. म्हणजे थोडक्यात जर तुमच्या प्रोफाईलवरती फक्त बड्डेच्या पोस्ट आहेत किंवा निमंत्रण पत्रिकाच्या पोस्ट आहेत किंवा जस्ट तुम्ही रॅन्डम कुठली पण डिझाईन बनवताय, काही असेल, तर त्या तुमच्या जर प्रोफाईलवरती असतील तर ऑब्वियसली मग ते मुश्किल आहे. म्हणजे ते तसं वर्क होणार नाही. तुमचा क्लायंट तुमचे प्रोफाईल पाहूनच तो बिग रेड फ्लॅगला डायरेक्ट त्याला भेटणार आणि तो तुम्हाला काम का देईल. मग त्याला तुमच्या ज्याला ते पाहिजे ते तुमच्या प्रोफाईलवरती दिसतच नसेल तर का काम देईल. सो त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ म्हणजे ते एक सुधारवायचा प्रयत्न करा. आणि जर कोणाला त्यांच्या प्रोफाईलचा रिव्ह्यू पाहिजे असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये प्रोफाईलची ID, स्वतः प्रोफाईलची ID मेन्शन करा. अजून एक, पण तो रिव्ह्यू जो असेल तो आपण यूट्यूबवरती टाकणार आहोत. सो मला परमिशन देखील पाहिजे तुमची, की मी तुमच्या प्रोफाईलवरती डिस्कस करू शकतो, पण तो यूट्यूबवरती व्हिडिओ येईल. म्हणजे समजा एकाचाच नाही, एका व्हिडिओमध्ये 3-4 प्रोफाईल्सचा आपण रिव्ह्यू करू आणि मग त्यावरती आपण पुढचं डिस्कशन करू, काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे किंवा त्या सगळ्या गोष्टी. जर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल कोणाला तर ते टाकू शकता. आणि ह्यामध्ये काही असं चुकीचं नाही आहे किंवा आपण काही असं लाजिरवाणी गोष्ट नाही. जर तुम्हाला काही गोष्ट शिकायची असेल किंवा खरंच तुम्हाला स्वतःला म्हणतो ना आपण रिव्ह्यूज पाहिजे असतील तर तुम्ही ते करू शकता. सो हा एक पहिला झाला की प्रोफाईल तुमची मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. आणि पोर्टफोलिओ तुम्ही इथे देखील बनवू शकता. आता पोर्टफोलिओ मी सांगितलं बिहान्स पण करू शकता, ड्रिबल पण करू शकता आणि हे पण करू शकता. पोर्टफोलिओ बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमचा क्लायंट कुठल्या प्लॅटफॉर्मवरती जाऊ शकतो किंवा कुठल्या प्लॅटफॉर्मवरती इझिली अवेलेबल आहे. आता पॉलिटिशियन्स पहा, बिहान्सवरती मला नाही वाटत कुठला पॉलिटिशियन किंवा कुठला पॉलिटिशियनचा आजूबाजूचा कार्यकर्ता जरी असेल. ड्रिबलवरती, लिंक्डइनवरती असू शकतो एखादा कार्यकर्त्यांचा, पण मोस्ट ऑफ द अशा प्रकारचे क्लायंट्स ते तुम्हाला इंस्टाग्राम, फेसबुक ह्याच्यावरतीच मिळणार. सो तुमची ती प्रोफाईल ती असलीच पाहिजे. अजून आत्ता जस्ट मी एक 2-3 दिवसापूर्वी पोस्ट टाकली होती. आता माझी स्टोरी मी लाईव्ह सांगतो तुम्हाला. 2-3 दिवसापूर्वी मी पोस्ट टाकलेली आहे. ती पोस्ट पण इथे मी दाखवेन स्क्रीनवरती, इथे कुठेतरी दिसेल ती तुम्हाला. आणि त्या पोस्टमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देखील त्याची लिंक भेटेल. त्या पोस्टमध्ये मी काय केलं आहे, ॲक्च्युअली बऱ्याच जणांनी ते नाव सर्च केलं असेल तर तुम्ही देखील ही ट्रिक यूज करू शकता. तुमचे रिअल क्लायंट कधी रिव्हील करू नका. एक सर्वात मेन गोष्ट आहे की तुमचे जे एक्झिस्टिंग क्लायंट असतील ते रिव्हील करू नका मार्केटमध्ये कुठेच. कारण की आज बऱ्याच जणांना काम पाहिजे आहे. त्या पॉलिटिक्स होतं, आपल्या ग्राफिक्स डिझाईनमध्ये देखील पॉलिटिक्स केलं जातं. सो तुम्ही काय करू शकता, एक इमॅजिनरी क्लायंट बनवला आणि स्टॉक फोटो कुठला तरी पेड फोटो, पण फ्री रँडम कोणाचा बिना परमिशनचा उचलू नका.
फोटो कसा असला पाहिजे, एक तर तुम्ही पेड घेतला पाहिजे, जेणेकरून तुम्ही लायसन्स कॉपी त्या फोटोची पे करताय, त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा चेहरा असतो आणि मग त्याला तुम्ही इमॅजिनरी नाव देऊ शकता आणि इमॅजिनरी पद देखील देऊ शकता. इमॅजिनरी नगरपालिका, विधानसभा, व्हॉटेवर जे तुम्हाला जमेल ते करा, जे की एक्झिस्ट करत नाही आहे. मग त्या सगळा एक बेस्ट फुटर बनवा, कारण की आपल्या कोर्समध्ये पहा या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये सांगितल्यात. कसे फुटर बनवायचे, ॲब्स्ट्रॅक्टिव्ह, काय काय केलं पाहिजे, कसा ट्रेंड फॉलो करायचा, कुठल्या गोष्टी पाहून तुम्ही कसा आयडिया घेऊन तुमचं नॉलेज कसं हे करू शकता, त्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. काम भेटण्यासाठी सगळ्यात मोठा पार्ट आहे तुमचं स्किल. सो स्किलवरती तुम्ही काम केलंच पाहिजे आणि त्यानंतर हा पुढचा फेज मी सांगतोय. ऑब्व्हियसली इथे हे व्हिडिओज पाहणारे ऑलरेडी बऱ्याच जणांनी कोर्स परचेस केलेला आहे. अजून एक सांगतो, तुमचा अनुभव काय आहे तो कोर्स परचेस केल्यानंतर तो देखील या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा, कारण की तुमच्यामुळे बऱ्याच जणांचा फायदा होणार आहे. का सांगतो, आज सिच्युएशन अशी आहे, मला बरेच कॉल येतात की त्यांनी म्हणजे इथे पुण्याच्या आसपास बरेच इन्स्टिट्यूट आहेत असेच ज्यांना स्वतः ग्राफिक्स डिझाईन माहीत नाही आहे, तर ते आज ग्राफिक्स डिझाईन शिकवत आहेत आणि त्यांच्या जवळपास एका स्टुडंटचे 20-20, 25-25 हजार रुपये खर्च होतात. बाहेरून येतात ती कापड कष्ट करून, त्यांच्या आईबापांनी त्यांना पैसा दिलेला असतो आणि इथे येऊन फक्त ते काहीतरी जाळून धूर काढायला शिकणं, बड्डे डिझाईन शिकणं, निमंत्रण पत्रिका शिकणं आणि जेव्हा मार्केटमध्ये जातात, जेव्हा ॲक्च्युअल काम जे घेतात, तेव्हा ॲक्च्युली त्या डिझाईन्सला काहीच किंमत नाही आहे किंवा त्या डिझाईन्सचं तेवढं मार्केट देखील नाही आहे. आणि मला वाटतं की त्याच्यापेक्षाही खूप काही आपण 2,500-3,000 हजार रुपये त्या कोर्समध्ये शिकवलेलं आहे. आणि हे ऑब्व्हियसली मला तेवढं कन्व्हिन्स हे करता येत नाही मुलांना की बाबा रे तिथे तुमचं खूप मोठं नुकसान होतं आहे, पण तुम्ही तुमची एक कमेंट का होईना ते त्या मुलांचं नुकसान वाचवू शकतात. कुठे 25,000 आणि आपण कुठे 2,500-3,000 रुपयामध्ये तो कोर्स आपण उपलब्ध करून दिलेला आहे आणि ती प्युअरली इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्हाला देखील लक्षात आलं असेल. तर तुम्हाला वाटत असेल तर कोणाचं नुकसान नको व्हायला पाहिजे, तर तुम्ही खरंच कमेंट करून तुमचा ट्रू रिव्ह्यू जो काय असेल, वाईट चांगला काय असेल, वाईट भेटला रिव्ह्यू मला तर मी स्वतःमध्ये काहीतरी चेंजेस करेन आणि त्या इम्प्रूव्ह करेन, हा माझा शब्द आहे तुम्हाला. पण चांगला असेल तर त्याचा देखील फायदा होऊ शकतो. जसं की एक रिव्ह्यू असा पण सांगतो मी की मला अख्ख्या कोर्समध्ये जेव्हापासून मी कोर्स लॉन्च केलेला आहे तेव्हापासून मला फक्त एक रिव्ह्यू असा भेटलेला आहे की या कोर्समध्ये फक्त आणि फक्त काय सांगितलं की कुठून कसा डेटा घ्यायचा फक्त गुगल करायला सांगितलं. थोडक्यात त्याचा असा रिव्ह्यू होता त्याच्यावरती, फक्त गुगल करायला सांगितलं आहे. पण हे जर खरंच असेल की तुम्ही देखील हे असा एक्सपिरियन्स केला आहे, मी डिझाईन शिकवलं नाही आहे किंवा मी कॉन्सेप्ट शिकवली नाही आहे किंवा मी त्या टेक्निक्स नाही सांगितलं, मी फक्त ते तुम्हाला गुगल करायला शिकवलं असेल, हे खरं असेल तर तुम्ही कमेंट करून देखील सांगू शकता की हां हे खरं आहे. पण ते तुमच्यावरती आता मी हे देखील डिरेक्ट हे सांगतो आहे रॉ. तर पुढे करू आपण व्हिडिओला पुढे जाऊ. तर ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी आता पोर्टफोलिओवरती तुमचं काय करणार तुम्ही, तर पहिलं तर तुमची प्रोफाईल पॉलिश करायची आहे आणि नंतर तुम्ही एक फेक क्लायंट देखील बनवू शकता आणि त्या क्लायंटवरून तुम्ही तुमचं बेस्ट वर्क काय म्हणतो, तुमचं बेस्ट वर्क असेल किंवा जे काही तुम्ही समजा तुमच्याकडे एक्झिस्टिंग क्लायंट आहे एक किंवा नसेल तरी एका महिन्याचं कॅलेंडर तुमच्याकडे रेडी पाहिजे. आपण इवन कॅलेंडर कसं बनवायचं ते देखील सांगितलेलं आहे आपल्या कोर्समध्ये. तर कॅलेंडरमध्ये 1 महिन्याचा कॅलेंडर बनवा की त्यामध्ये समजा 30 पोस्ट तुम्ही हे केलेल्या आहेत आणि 30 पोस्टपैकी तुम्ही समजा त्यातल्या 5 पोस्ट काढल्या सेपरेट, म्हणजे त्यापैकी काय असतील तर 3-4 समजा सणांच्या पोस्ट असतील किंवा 1-2 सणांच्या पोस्ट असतील. नंतर त्यात ऑब्व्हियसली तुम्हाला 10 पोस्टचं लिमिट भेटतं इंस्टाग्रामच्या एका पोस्टमध्ये, म्हणजे कॅराउजल जर टाकायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता आणि हे माझ्या प्रोफाईलवरती पाहायला भेटेल जसं मी सांगितलं तुम्हाला आणि त्याचा रिझल्ट पण सांगतो ते काय होईल ते. आणि त्याच्यानंतर तुम्ही जयंती पुण्यतिथीच्या जर समजा 3-4 पोस्ट टाकल्या, सणांच्या 2-3 पोस्ट टाकल्या आणि जे नॅशनल डेज असतात त्याच्या देखील पोस्ट टाकल्या 2-3 तुम्ही त्यात. समजा तुम्ही त्यामध्ये ज्या योजना येतात किंवा काही विकास कामं असतात त्याच्या देखील 1-2-3 पोस्ट टाकल्या आणि 9 पोस्ट कंप्लीट केला, एक कवर बनवलं. हे जरी तुम्ही महिन्यातून एकदा जरी केलं, ह्या सगळ्या गोष्टी एकदा जरी केलात आणि तुमच्या प्रोफाईलवरती ॲक्च्युली तो कॉन्टेंट काय पोस्ट होणार आहे जो की तुमच्या क्लायंटशी रिलेवंट आहे.
उगाच काहीतरी अशीच रँडम शुभेच्छाची पोस्ट टाकली, बड्डेची पोस्ट टाकली, त्यातलं तुमच्या क्लायंटशी काहीच घेणं देणं नाही आहे. पण अशा जर पोस्ट तुमच्या प्रोफाईलवरती असतील, जिथे जिथे तुमचा पोर्टफोलिओ आहे, त्या पोर्टफोलिओमध्ये अशा पोस्ट असतील, तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. अजून काय करू शकता तुम्ही, तर त्याचे BTS देखील शूट करू शकता. आपल्या प्रोफाईलवरती देखील तुम्हाला रील्स पाहायला भेटतील. तो तशा रील्स देखील तुम्ही बनवू शकता. रील्सला रीच देखील चांगला आहे, तर त्याचा देखील तुम्हाला फायदा होईल. अजून काय करता येईल तुम्हाला, आणि मी माझ्या ह्याचा रिझल्ट सांगतो की ॲक्च्युली काय झालं त्या पोस्टमध्ये. आत्ताच रँडम टाकलेली मी पोस्ट आहे, आता 2-3 दिवसापूर्वी. तर मला जवळपास त्या पोस्टनंतर एक 13-14 कॉल आले, ते क्लायंटचे कॉल आले ते. आणि त्याच्यापैकी ऑब्व्हियसली काही जणांनी, निम्म्या जणांना तर रेट माझे पटले नाहीत. म्हणजे ऑब्व्हियसली मी क्वालिटी काम देतो तर मी रेट घेणारच ना. सर रेटमुळं त्यांना काम खूप आवडलं, सगळ्या गोष्टी झाल्या. पण रेट सांगितल्यावरती ते म्हणले एवढं नाही आम्ही अफोर्ड करू शकत आता सध्या तर नाही, पण जेव्हा ॲक्च्युअल इलेक्शनचा विषय येईल तेव्हा आम्ही नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. पण तुमच्या डिझाईन्स क्वालिटी असतात ते, म्हणून झालं ते. त्याच्यानंतर एक समजा त्यातल्या काही जणांना रेट्स पण पटले, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्यांना आत्ता लगेच नाही सुरू करता येणार आहेत. तर ते करतील, इवन ह्या महिन्यामध्ये का होईना करतील चालू काम. आणि 3 क्लायंट काम चालू देखील केलं, 3 क्लायंटनी त्यापैकी. अजून त्यामध्ये आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये 2 कॉल असे देखील होते की त्यामध्ये आता समजा आमदारकीचं इलेक्शन आहे आता, सो त्या आमदारकीच्या इलेक्शनच्या कॅम्पेनसाठी इन्क्वायरी होती. म्हणजे एक दौंडमधनं कॉल होता आणि एक मला वाटतं धाराशिवमधनं कॉल होता. सो त्यांना आमदारकीच्या इलेक्शनसाठीचं कॅम्पेन पाहिजे होतं. पण हे सगळं पॉसिबल काय, आणि एक सांगतो, आमदारकी किंवा इलेक्शनचं कॅम्पेन तुम्ही जे शेवटचे जे असतात ना 2-3 महिने, तर त्याच्यामध्ये ॲक्च्युली ते कॅम्पेन रन होतं. म्हणजे 2 महिने किंवा 2.5 महिने 3 महिने आधी ते कॅम्पेन चालू होतं. आणि त्या 2.5 किंवा 2 महिन्यामध्ये पॅकेज सांगतो, फ्रीलान्सर कितीही बेसिक असेल, फ्रीलान्सर कितीही छोटा असेल, तर नाही म्हणलं तरी त्याला एका महिन्यामध्ये, खूप एकदम बेसिक फ्रीलान्सर असेल, त्याला माहिती आहे की काम कसं करायचं, डिझाईनची क्वालिटी कशी वाढवायची, ऑब्व्हियसली त्याला ते इलेक्शन कॅम्पेनचं देखील नॉलेज लागतं. आणि मी बऱ्याच जणांना सांगितलं, त्या ह्याच्यावरती पण मी येईन परत. पुढचा पॉईंट तुम्हाला सांगायचं ॲक्च्युली, ते कॅम्पेन कसं तुम्ही हँडल करू शकता. तर तिथे प्राईस पहिले सांगतो, कितीही बेसिक फ्रीलान्सर असेल किंवा काय असेल, तरी तो 1 लाख रुपये मिनिमम त्या कॅम्पेनमधून 1 महिन्याचे काढू शकतो. म्हणजे जर 2 महिन्याचं काम केलं त्याने, तर 2 लाख रुपये आरामशीर ते चार्ज कवर होतात. पण ते कसं होईल, पण ते त्याच्याकडे ते काम कसं येईल, तर त्यांनी काय केलं पाहिजे, ऑब्व्हियसली त्याला पोर्टफोलिओ ॲट द एंड लागणारच आहे, कसा का असाना. तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये बनवा किंवा सांगतो की तुम्ही बिहान्सवरती बनवा, इंस्टाग्रामवरती बनवा, कसे पण बनवा, पण प्रोफेशनल असलं पाहिजे. तुमच्या प्रोफाईलवरती कोणी व्हिजिट केली तर त्याला ते प्रोफेशनलिझम दिसलं पाहिजे. 1 मिनटं, माझा कॅमेरा डिस्कनेक्ट झाला आहे माझ्या मोबाईलशी, इथे माझा मोबाईल आहे. ओके, आहे कनेक्ट झाला. सो ॲक्च्युली मी काय करतो आहे, इथून माझा हे जे आहे सगळं लाईव्ह किंवा जो व्हिडिओ आहे तो इथून कंट्रोल करतो आहे, स्टार्ट पॉज वगैरे जे काय करायचं आहे ते. सो पहिलं तर तुमचा पोर्टफोलिओ लागेल तुम्हाला चांगला. आणि आता तुमचं स्टेप्स काय असले पाहिजे, जर तुम्ही एकदम बिगिनर असाल किंवा तुम्हाला पॉलिटिकल काम करायचं, चांगलं इलेक्शन कॅम्पेनचं काम करायचं, तुम्हाला एक्सपिरियन्स ऑब्व्हियसली नसेल, तर त्या सिनारिओमध्ये तुम्ही काय करू शकता, आता बऱ्याच साऱ्या एजन्सीमध्ये मुलं लागणार आहेत, ग्राफिक्स डिझायनर लागणार आहेत तुम्हाला, म्हणजे ग्राफिक डिझायनर मुलं मुली जे काही दोन्ही असतील तर त्यांची गरज आहे. आणि बिगिनरला का होईना 15-20 हजार रुपये पगार द्यायला देखील तयार आहेत. पण तो पगार देखील कधी भेटणार तुम्हाला, काम चांगलं करता आलं पाहिजे तेव्हा. आणि ते बेसिक काम का होईना तुम्हाला आपल्या त्या कोर्समधून शिकायला भेटणार आहे. सो तुम्हाला पहा, जर तुम्हाला कोणाला जो काय व्हिडिओ बघतायत त्यांना जर खरंच चांगलं करिअर करायचं असेल तर तो कोर्स खूप मास्टर आहे. आणि तिथून तुम्ही काय करू शकता, जेव्हा तुम्ही एखाद्या एजन्सीमध्ये कामाला जाल, तुम्हाला पोर्टफोलिओ तुम्ही बनवलेला आहे, तुमच्याकडे डेटा आहे, समजा 1 महिन्याचा पॅकेज जसं मी सांगितलं तुम्हाला तसं बनवून घेतलं आहे, डेमो पॅकेज आहे ते, पण त्यामध्ये तुमचं बेस्ट काम जे की तुम्ही त्या कोर्समध्ये शिकून ते तिथं इम्प्लांट केलेलं आहे, तुमचं नॉलेज स्किल वाढवलेलं आहे थोडक्यात. आणि तेव्हा जेव्हा तुम्ही तिथे काम कराल, आता आमदारकीच्या टायमिंगच्या हिशोबाने सांगतो मी तुम्हाला, आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही तिथे जॉब करणार आहात त्यावेळेस कान फक्त ओपन ठेवायचं तुम्हाला, की कुठे कशा पद्धतीने काम चालू आहे, कोण कॉपीरायटर कोण आहे तिथे,
सोशल मीडिया मार्केटिंग कशी चालली आहे, व्हिडिओची टीम काय करते, त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऑब्झर्व करा, शिकून घ्या तिथून कशा काय होतील. फक्त डेस्कवरती बसून काम नाही करायचं आपल्याला तर ऑब्व्हियसली आपल्याला कामाची क्वालिटी द्यायचीच आहे, पण ह्या सगळ्या गोष्टींवरती पण लक्ष असू द्या. कारण की पुढे समजा 8 महिन्यांनी, 9 महिन्यांनी, वर्षभराने नगरसेवक इलेक्शन देखील लागणार आहे. तर त्यामध्ये तुम्ही स्वतः ते कॅम्पेन हँडल करू शकता. सो स्कोप पहा काय आहे, एंट्री कुठून होऊ शकते तुम्हाला, तुमच्या चांगल्या स्किलवरती. चांगलं स्किल कुठे भेटणार आहे, फक्त 3,000 रुपयात, आपल्या 2,500-3,000 रुपयात आपल्या त्या कोर्समध्ये. तिथून तुम्ही आत्ता सुरुवातीला कॅम्पेन करायची कोणालाच गरज नाही. कोणाकडे काम जरी आलं ना आणि तो बिगिनर आहे, तो ऑब्व्हियसली त्याला ते हँडल करता येणार नाही. आणि आत्ताची तुमची गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे ते डिरेक्ट शिकायचं. कुठे शिकणार तुम्ही, डायरेक्ट वर्क प्लेसमध्ये, त्या एजन्सीजमध्ये त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला अनुभवायला भेटणार. सो अनुभव तिथून शिकण्याला मी देखील तुम्हाला शिकवू शकत नाही, जगातला कुठलाच व्यक्ती शिकवू शकत नाही. तो तुम्हाला स्वतःला एक्सपिरियन्स करायचा आहे. तर तिथे तुम्ही फोकस करा, कुठल्या एजन्सीमध्ये काम कराल. जर कोणाला पॉलिटिकल काम करायचं असेल तर, कॅम्पेन हँडल करायचं असेल तर, आणि इवन तुम्हाला 10,000 5,000 जरी सॅलरी भेटत असेल आत्ताच्या टायमिंगला तिथे, तरी तुम्ही तिथे काम करा. तुमच्या फ्युचरसाठी सांगतो मी. आणि त्यासाठी तुम्हाला पोर्टफोलिओची गरज पडणार आहे. आणि ते इझी वर्क आहे पहा. तुम्हाला समजा आता पोर्टफोलिओ बनवताय आणि तुम्हाला क्लायंट यायला तरी पण थोडासा वेळ लागणारच आहे, पण जॉब यायला वेळ नाही लागणार. जॉब आता खूप साऱ्या संधी आहेत. 2-3 महिने, समजा ऑक्टोबर नोव्हेंबरला जरी इलेक्शन लागत आहे आणि आत्ता समजा सप्टेंबर, 3 महिन्याचा तरी तुम्ही जॉब करू शकता आणि 3 महिन्यामध्ये खूप सारा एक्सपिरियन्स तुम्ही कलेक्ट करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही नगरसेवक इलेक्शनसाठी स्वतः लढू शकता त्यात. ह्या पद्धतीने का होईना तुम्ही एक सेट होऊ शकता या मार्केटमध्ये. तुम्हाला देखील कळेल की कसं काम होतं आहे, काय होतं आहे. पण ह्या सगळ्याचा केंद्रबिंदू आहे तुम्ही काय काय करू शकता हे तुमच्या क्लायंटला किंवा तुम्ही जिथे जॉब करणार आहात त्याला समजल्या पाहिजेल. सिम्पल. सो त्यासाठी तुमचा पोर्टफोलिओ खूप गरजेचा आहे. तुमची प्रोफाईल व्यवस्थित मेंटेन होणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आता प्रोफाईल मेंटेन कशी करणार आहात तुम्ही, तर तुमच्या प्रोफाईलवरती ज्या काय अननेसेसरी पोस्ट आहेत, ज्या की तुमच्या क्लायंटला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही आहे. आणि एक हे नका करू की आमच्या इथं तसा क्लायंटच नाही आहे, आमच्या इथं ते हमकाच नाही, आमच्या इथं धमकाच नाही आहे. तर बरेच सारे असे स्टुडंट्स आहेत आपले, बरेच सारे असे ग्राफिक्स डिझायनर आहेत बाहेर तिथे, की जे खूप छोट्या छोट्या गावातून राहत होते, पण त्यांनी त्यांचं गाव सोडून, 1 मिनटं सॉरी, मी फ्लाईट मोडला टाकून देतो म्हणून. सो त्यांनी त्यांचं गाव सोडलं, त्यांचा कम्फर्ट एरिया सोडला, ते सिटीत आलेत बाहेर, पुणे मुंबई कुठे कुठे गेलेत, मोठमोठ्या सिटीज गेलेत आणि तिथे त्यांनी त्यांचं मार्केट स्वतःच्या दमवरती बनवलेलं आहे. खूप काही मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत. मी नाव सांगत नाही आता, पण खूप चांगले ग्राफिक्स डिझायनर आहेत. तर ते खूप चांगला पैसा देखील कमवत आहेत. जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या इथं तिथे नाही, तर तुमच्या इथे का राहते मग तुम्ही, बाहेर या. 2-3 वर्षाचा टायमिंग आहे, फक्त स्वतःला द्या ह्या गोष्टीसाठी. पण खूप काही तुम्ही करू शकता. स्वतःवरती विश्वास ठेवा. सो फक्त तिथे म्हणतो ना आपण काय, विहिरीतला बेडूक बनण्यात काहीच मजा नाही आहे. विहिरीच्या बाहेर या, खूप काही मार्केट ओपन आहे. तुमच्या प्रेझेन्सवरती काम करा. बऱ्याच जणांकडे कम्युनिकेशन स्किल नाही आहे, तर त्याच्यावरती देखील काम करा. अजून एक बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे की त्यांना इंग्लिशचा देखील थोडी वीक आहे. मी हे नाही म्हणत की मी इंग्लिशचा पोपट आहे, नाही, अजिबात नाही आहे मी. पण समोर माझा प्रॉब्लेम काय आहे तो मी इंग्लिशमध्ये गुगलला विचारू शकतो, त्याच्याकडून जे उत्तर आले ते समजून घेऊ शकतो. हे का होईना बेसिक स्किल तुमच्याकडे पाहिजे. बऱ्याच जणांना ABCDचा देखील प्रॉब्लेम आहे, तर तो लवकरात लवकर तो देखील क्लिअर करून घ्या. गोष्ट समजत नसेल तर ते देखील करा. अजून जेवढं तुम्ही ह्या झोनमध्ये राहाल आणि क्रिएटिव्ह डिझाईन्स पाहाल, क्रिएटिव्ह डिझायनर्सलाच फॉलो कराल, ज्या काय बड्डे डिझाईन वगैरे करतात, ते क्षणिक सुख आहे. त्याच्यातून तुम्हाला भले तुम्हाला आता समजा एक 10-15 हजार भेटत देखील असतील महिन्याभरात, तर ते तुम्हाला लॉंग टर्म काहीच नाही देऊ शकत. ॲट द एंड एक विचार करा, एक तुमचं समजा आता तुम्ही असाल, तुमच्याकडे वेळ असेल 20-25 म्हणजे 20-25 पण नाही, 20-25 वयाच्या दरम्यान असाल किंवा कमी असेल, पण एक 30 वर्ष
32 वर्ष 35 वर्ष जेवढं वय पुढं चाललं आहे, तर त्यामध्ये खरंच तुम्हाला ते बेनिफिशियल आहे का, त्याचा विचार करा, मोठा लांबचा विचार करा आणि त्यानुसार आज पावलं उचला. गोष्ट हाताच्या बाहेर जाण्यापेक्षा ती म्हणजे सुटण्यापेक्षा आत्ताच त्याला व्यवस्थित पकडा, समजून घ्या गोष्टी, काय शिकलं पाहिजे काय नाही. अजून एक हे पण सांगतोय मी की बऱ्याच जणांनी ऑब्विसली मी मागाशी पण सांगितलं की व्हिडिओज बऱ्याच जणांनी क्लासेस केलेले आहेत अशा ठिकाणी, की माझ्याकडे पण काही रेकॉर्डिंग्स आहेत कॉलच्या, त्याच्यामध्ये सगळ्याच म्हणजे जेवढे काही शिकवतात आहेत ना, एकही असं नाही, इवन माझ्याबद्दलही बोलणारे बरेच असतील, पण मी सांगतोय की सगळ्याच बहुतेक डिझायनर्स जे क्लासेस घेतात त्यांच्याविषयी एक मत आहे बऱ्याच जणांचं, की पैसे फक्त आणि फक्त वाया गेलेत. जे काय तिथं शिकवलं गेलं, जे काय जे जाळधूर बड्डे फक्त शुभेच्छा, ते ॲक्च्युअल मार्केटमध्ये काहीच कामाला येत नाही आहेत. जर आलं तरी त्याचं काम तेवढं नाही आहे. सो त्यांना जवळपास 2-2, 3-3 वर्ष झाले क्लास करून तिथे, पण काही फरक पडलेला नाही, ग्रोथ नाही त्यांची आणि पैसे फक्त वाया गेले असं त्यांचं मत आहे आणि माझ्याकडे रेकॉर्ड आहे. हे मी असं मनाचं नाही सांगत आहे. पण जर तुमच्याबद्दल देखील अशा काही गोष्टी असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा. खरंच बऱ्याच स्टुडंट्सचा फायदा होणार आहे ह्या गोष्टीने. सो मिस नका करू. तुम्ही दुसऱ्यांसाठी का होईना एक कमेंट तुमची खूप मौल्यवान असणार आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्राफिक्स डिझायनर बरोबर शेअर करा, कॉन्टेंट क्रिएटर बरोबर शेअर करा आणि पोर्टफोलिओवरती काम करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला. सो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, कधीतरी भेटूच. आणि जर समजा तुम्हाला एखादा पॉईंट पाहिजे असेल तर तो तुम्ही देखील कमेंट करून सांगू शकता की मला या पॉईंटवरती जे काही व्हिडिओज पाहिजे किंवा काय, मी प्रयत्न करेन करायचा, कारण की यूट्यूबवरती मी सध्या फोकस नाही करत आहे, कामाचा लोड खूप असल्यामुळे होत नाही आहे ते. पण हा व्हिडिओ खूप गरजेचा होता आणि आपल्या कोर्समध्ये देखील मी सांगितलेलं होतं की तुम्हाला ह्या गोष्टी सांगण्यात येतील, पण त्यावेळेस पॉसिबल नाही झालं. सो मी आता डायरेक्ट यूट्यूबवरती ओपन हा व्हिडिओ टाकतो आहे, कारण की फक्त तुमच्यासाठीच नाही तर इतरांसाठी देखील फायदेशीर राहील. पण सगळ्यात पहिलं तुमचं काम आहे, तुमचं ट्रॅक कसला असला पाहिजे. तुम्ही सुरुवातीला सॉफ्टवेअर क्लिअर करणार आहात, त्यानंतर व्हिज्युअल त्या सॉफ्टवेअरच्या अँगलने तुम्ही कसं बनवणार आहात त्याच्यावरती हे करणार, प्रॅक्टिस करणार, स्किलवरती काम करणार आहे तुमच्या, आणि त्यानंतर मग तुम्ही प्रॅक्टिस अजून करणार आहात, पोर्टफोलिओ बनवणार आहात आणि नंतर स्वतःला प्रेझेंटेबल बनवणार आहात. मग तुम्हाला जॉब करायचा का फ्रीलान्सिंग करायची ते ठरवा. पण अजून एक सांगतो, ज्यांना फ्रीलान्सिंग करायची हौस लागलेली आहे खूप, कारण की आज फ्रीलान्सर खूप मार्केटमध्ये असे वळवळ करतात आहेत, तर त्यांच्यासाठी एक शेवटी एकच सांगेन की कधीही हा मूर्खपणा करू नका की तुमचा क्लास झाला आहे, कुठेतरी तुम्ही कोर्स केला आणि लगेच तुम्ही फ्रीलान्सिंग करायला गेलात. ते पॉसिबल होत नाही. जवळपास 90% इथे फेल होतात. जर तुम्ही उरलेल्या 10%मध्ये असाल तर ठीक आहे, पण 90% किंवा 95% बरेच क्रिएटर्स फेल होतात इथे. ते सुरुवातीला फ्रीलान्सिंगच्याच नादी लागतात आणि फ्रीलान्सिंगमध्ये त्यांचं नेटवर्क नसतं, त्यांना एक्सपिरियन्स नसतो त्या कामाचा, काम येतं त्यांच्याकडे पण ते त्यांनी व्यवस्थित करू शकत नाहीत. मग एकदा मार्केटमध्ये नाव खराब झालं की पुन्हा काम येत नाहीत. सो सुरुवातीला तुम्ही जॉबच केला पाहिजे, कुठेही करा. पण एक सांगतो की समजा तुम्ही फ्लेक्स प्रिंटिंगवाल्याकडे काम करताय किंवा त्या ठिकाणी काम करून तुमचं काय होणार नाही. हां, तुम्हाला मशीन टाकायची असेल तर बिंदास तिथे काम करा, ते ऑब्व्हियसली तुम्हाला एक चांगला एक्सपिरियन्स भेटेल तिथं तुम्हाला. पण जर तुम्हाला क्रिएटिव्ह काम करायचं असेल, स्वतः समजा फ्रीलान्सिंगच करायची असेल तुम्हाला, तर सुरुवातीला आता कोणतीही एजन्सी पकडा, काही पकडा आणि तिथे जॉब करा. वेगवेगळ्या पद्धतीचं काम असतं आणि स्किलवरती काम केलं तर तुम्हाला सर्टिफिकेट कोण विचारत नाही आहेत. तुम्ही आपल्या कोर्सच्या व्यतिरिक्त पण यूट्यूबवरून देखील शिकू शकता. पण यूट्यूबवरून ऑब्व्हियसली जिथे तुम्ही 1 महिन्यामध्ये आपला जो मेन कोर्स आहे त्याच्यात जे शिकू शकता, जे मी 1 महिन्यात जे शिकवतो कोर्समध्ये, ते यूट्यूबवरून तुम्हाला शिकायला 2 वर्ष लागणार आहेत. तो टाईम देखील इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्हाला माहीत आहे जे ग्राफिक्स डिझाईनच्या पोस्ट ज्या करतात पेजेस, जसं की ग्राफिक्स किंग आहे किंवा महाराष्ट्राचे ग्राफिक डिझायनर, असे जे काही पेजेस आहेत त्यांच्यावरती 50-55,000 फॉलोअर्स आहेत त्यांचे. त्यापैकी आपण एक निम्मे जरी प्रॉपर डिझायनर पकडले तरी 25-27 हजारांचं डिरेक्ट तुम्हाला कॉम्पिटिशन आहे. आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला अजून 2 वर्ष जर लागत असेल तर ते कॉम्पिटिशन भाग कुठल्या कुठे जाईल. सो त्याच्यापेक्षा
फास्ट ट्रॅकवरती जर तुम्हाला प्रॉपर ग्राफिक्स डिझाईन शिकायची असेल, म्हणजे पार कलर कसा वापरायचा, पार फॉन्ट कसे वापरायचे, कंपोजिशन कसं करायचं, कॉन्सेप्ट कशी करायची, पॉलिटिकल डिझाईन कशी करायची अजून क्रिएटिव्ह पद्धतीने, परत कमर्शियल डिझाईन कशी करायची, ॲक्च्युअल मार्केट काय आहे, कशा पद्धतीने तुम्ही स्ट्रॅटेजी केली पाहिजे, तुमची जिओग्राफी किती त्याला मदत करू शकते, कारण की जिओग्राफीवरती काम करणं देखील खूप गरजेचं आहे. जिओग्राफी म्हणजे मी भूगोल नाही सांगते, मार्केट जिओग्राफी सांगतोय. तर त्याच्यावरती कसं काम करू शकता तुम्ही, त्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या त्या कोर्समध्ये, जो आपला मेन 1 महिन्याचा कोर्स आहे त्यामध्ये शिकवतो. जर तुम्हाला डायरेक्ट तो कोर्स करायचा असेल तरी तुम्ही करू शकता. आता सध्या तर हा व्हिडिओ आता आपण ऑगस्टच्या एंडला अपलोड करतो आहे आणि गणपतीनंतर 20 सप्टेंबरला आपली बॅच आहे. ती 5 तारखेपर्यंत जर तुम्ही ॲडमिशन करताय 5 सप्टेंबरपर्यंत तर 13,500 फी आहे त्या बॅचची आणि त्यानंतर जर 5 तारखेच्या नंतर जर ॲडमिशन करताय तुम्ही तर 15,000 फी आहे. सो ह्या पद्धतीने आपलं ते, आणि कोर्सबद्दल बाकीच्या इन्फॉर्मेशन आपल्या प्रोफाईलवरती भेटतील. तुम्ही मला कॉल देखील करू शकता. डायरेक्ट इंस्टाग्रामच्या प्रोफाईलवरती माझा नंबर तुम्हाला मिळून जाईल. पण स्किलवरती काम करा, खरंच स्किलवरती काम करा. जर स्किल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 6 महिने काम करणार आहात. 6 महिन्यानंतर बरेच जण टाय फीस होऊन जातं. जवळपास 90% डिझायनर असेच वाहून जातात. सो ते जर तुमच्याबरोबर करायचं नसेल तुम्हाला तर राईट चॉईस तुमच्यावरती आहे. आणि खालच्या कॉमेंट वाचा. मी जेवढं सांगितलं आहे तर बऱ्याच जणांनी कॉमेंट्स देखील केलेल्या असतील. कॉमेंट वाचा, रिव्ह्यू घ्या आपला. मंदार जाधव कोण आहे, मंदार जाधव काय शिकवतो, हे सगळं तुम्हाला खाली कॉमेंटमध्ये पाहायला मिळेल. धन्यवाद.